मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर आता छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती मिळते। आज राज्य कॅबिनेटची बैठक आहे, पण या बैठकीवर छगन भुजबळ यांनी बहिष्कार घातल्याचं बोललं जात आहे। सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही कॅबिनेट बैठक होती, पण त्या ठिकाणाहून ते निघाले। आपल्यासोबत ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय वाटतं नेमकं तुम्हाला, भुजबळ नाराज आहेत? कसं आहे, परवाच आमची सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हे जरांगेंचे जे आंदोलन जे आहे त्याच्या दबावाला बळी पडून जर शासनानं जर जी काढला आणि त्याच्यामध्ये जर ओबीसी आरक्षण धक्का लागत असेल तर नक्कीच त्याच्याविरुद्ध जे आहे आंदोलनाची भूमिका जी आहे ती आम्ही यापूर्वीच घेतलेली आहे। मुंबईमध्ये थडकण्याची सुद्धा भाषा आम्ही केलेली आहे, त्याचे सुद्धा नियोजन आमचं सुरू आहे। आणि त्याचप्रमाणे आता हा जो जी निघालेला आहे कालचा, ह्या जी जर असा प्रकारे जी काढला तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची सुद्धा आमचा परवाच निर्णय झालेला आहे। आता हा जो जी जो निघालेला आहे ह्या जी मध्ये हैदराबाद गॅजेटेचा उल्लेख केलेला आहे। आता माझ्याकडे हैदराबाद गॅजेटच्या कॉपीज आहेत 1931 ते 36 आहे। आता सरकारने जे गॅजेटेचा उल्लेख केला 1921 आहे आणि माझ्याकडे जो गॅजेटेप आहे जो मी माध्यमांना दाखवलेला आहे तो सुधारित जी आहे, सुधारित गॅजेटेप आहे। त्याच्यामध्ये कुणबी वेगळे दाखवलेले आहेत आणि मराठा वेगळे दाखवलेले आहेत। आता सरकारनं जो जी काढलेला आहे की हैदराबाद गॅजेटेपचा त्यातल्या नोंदी तपासण्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्यात ज्याच्या नोंदी त्याला कुणबीचे दाखले देण्याचा उल्लेख केलेला आहे। तर त्याच्यामध्ये जे कुणबी आहे त्याला कुणबी देणार, पण मराठ्यांना कसं काय देणार? त्यामुळं हा जो गॅजेटेपचा जो आहे हा संभ्रम सरकार निर्माण केलेला आहे। सरकारने याविषयी स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे, कारण या जी आरमुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड मोठी नाराजी, प्रचंड संतप्त भावना ज्या आहेत त्या व्यक्त होत आहेत। या जी आरचा पुढचा जो भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये त्यांनी नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी प्रमाण दिले जाईल अशा प्रकारचा उल्लेख जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे। हा जी आर म्हणजे जो आधीचा जो 2024 जो सगळ्यात सोयीचा जी आर जो आहे, जो त्यांनी जो ड्राफ्ट दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी तोच उल्लेख त्यांनी केलेला आहे। म्हणजे गणगोत आणि सगळे सोयरे त्याची सुधारित आवृत्ती करून त्यांनी तो शब्दप्रयोग टाळला आणि त्याच्यामध्ये फक्त नातेसंबंधातील व्यक्तींना जातेप्रमाण मिळत असलं त्याचा दावा व्यक्ती त्यांच्या नातेसंबंध कुळातील असून कुणबी असल्या देण्यात ते तयार असले तसे प्रतिज्ञापत्र घेऊन अशा प्रकारे दाखले देण्यात येतील। म्हणजे सगळ्या सोयरेचा जो त्यांनी मसुदा तयार केला होता, जो जी आर काढण्याचा प्रयत्न केला होता, त्याला 8 लाख कुणबी बांधवांनी त्याचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि म्हणून तो जी आर त्याला काढता आलेला नाही आहे। पण आता ह्या हैदराबाद गॅजेटेपच्या आडून त्यांनी हा परत सगळ्या सोयऱ्याचा जी आर जो आहे तो काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। याला कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात आव्हान करावंच लागेल। शेवटी मराठा समाजाने म्हणजे जरांगेंच्या आणून काल गुलाल उधळलेला आहे, यापूर्वीसुद्धा 3दा गुलाल उधळलेला आहे। आता हा गुलाल किती दिवस टिकतोय हे पाहावं लागणार आहे, कारण मराठा समाजातीलच नेते मंडळी जी आहे ते त्याला विरोध करायला लागलेले आहेत आणि त्यामुळं मराठ्याने गुलाल उधळला ते कितपत टिकेल ह्याच्यात आमचा विषय नाही। आमचा विषय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही धक्का लागता कामा नये, हा आमचा विषय आहे। आम्ही ह्याच्यावरती न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत। त्याचप्रमाणे आमचा संघर्ष जो आहे तो रस्त्यावरचा संघर्ष तो सुरू राहणार आहे। मराठा समाजाला आता ACBCचं आरक्षण आहे, त्याचप्रमाणे EWCचं आरक्षण आहे, त्याचप्रमाणे कुणब्यांचे 58 दाखले घेतले ते आरक्षण आहे, परत ओपन कॅटेगरीतलं आरक्षण आहे। 4 आरक्षण मराठा समाजाला आज मिळत आहेत। या देशामध्ये 4 आरक्षण घेणारा कुठला समाज असेल तर तो मराठा समाज आहे आणि ओबीसीचं जे आरक्षण जे आहे ते सामाजिक न्याय आंदोलन आहे, ते घटनात्मक आरक्षण आहे। असं कुठला तर गॅजेटेप जो आहे गॅजेटेपमध्ये मग नमूद केलं इतिहासकालीन कुठे मोगलाच्या काळातले दाखले आणून कुणालाही मागासवर्गीय आरक्षण देता येत नाही आहे आणि म्हणून ट्रिपल टेस्ट जे आहे ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याशिवाय मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण मिळू शकत नाही। हे हायकोर्टानेच सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे। जयश्री पाटील वर्सेस मुख्यमंत्री ह्या केसमध्ये स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनही आरक्षण घेता येणार नाही आणि कुणबी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना घेता येणार नाही। समन्वयक आहेत योगेश केदार, ते म्हणतात की हैदराबाद गॅजेटियरमध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं। मग असं असेल तर सरकारनं फसवणूक केली का जरांगे पाटलांची, असं म्हणावं? हे बघा, जरांगे पाटलांची फसवणूक झाली का नाही झाली हा त्यांनी आणि त्यांचे अभ्यासक त्यांचे कन्सल्टंट जे आहेत त्यांनी तो करायचा विषय आहे। मी असं म्हणणार नाही की जरांगेंची फसवणूक झालेली आहे, पण आता गुलाल शेवटी उधळलेला आहे। आता हा गुलाल किती दिवस टिकवायचा आहे, किती टिकेल हे मात्र येणारा काळ सांगणार आहे। आमचा प्रश्न फक्त ओबीसीचा आहे। जरांगेंची मागणी होती ओबीसीतच आरक्षण घेणार आहे, आपण ओबीसीतलं आरक्षण मिळू शकत नाही ना। ओबीसी तुम्ही मागासले नाही आहेत, 4 आयोगाने तुम्ही मागासले नाही सिद्ध झालेलं आहे। म्हणून
आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा नाही म्हणून सांगितलेलं आहे. मग आता बॅकडोर एंट्री कशी घ्यायची? तर मग हे गॅजेटर काढा, ते जुन्या नातेसंबंध, रक्तसंबंध ही जी आहे ना गणगोत सगळे सोयरे अशा काही युक्त्या क्लुप्त्या करून ओबीसीमध्ये घुसायचा हा जो प्रयत्न आहे हा कुठल्याही परिस्थितीत आम्ही खपवून घेणार नाही. पण पुढची भूमिका नेमकी काय असेल? छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं आंदोलन तुम्ही सुद्धा उभं करणार आणि जसं जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं तसं आंदोलनाची तुम्ही सुद्धा तयारी करताय? 100% आमचा परवा निर्णय झालेला आहे. जर ओबीसी आरक्षणाला जर धक्का लावला आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहे. गणपतीनंतर आमचे बरेचसे या मुंबईमध्ये जे कुणबी बांधव जे आहेत ते कोकणात गेलेले आहेत ते आता 6 तारखेनंतर येतील. त्यानंतर आम्ही कुणबी समाजाची एक मोठी बैठक घेऊन या ठिकाणी पुढील मुंबईचा जो लाखोंचा जो मोर्चा जो आहे त्याचं नियोजन आम्ही लवकरात लवकर करू. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का आम्ही लागू देणार नाही आणि जर लावला तर शासनाला ते भावी पडणार एवढं नक्की. भुजबळ यांची नेमकी भूमिका काय आहे किंवा काय असायला पाहिजे? तुमची तर बैठक पण झाली, आज सुद्धा बैठक आहे. काय नेमकं या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे? परवा आमची व्यापक बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच आम्ही निर्णय केलेला आहे की जर जे आर ओबीसीच्या आरक्षणाविरुद्ध जे आर काढला ह्या मराठा समाजाच्या जरांगेच्या आंदोलनाला बळी पडून तर मात्र त्याला आम्ही कुठल्याही न्यायालयाला आव्हान देणार. आणि जरांगेत काय मुंबईत येऊ शकत नाही ना, आम्ही येऊ शकतो ना. काय ज्यावेळी आम्ही येऊ त्यावेळी मुंबईचं काय होणार आहे? कारण अर्धी मुंबई आमचीच आहे. ओबीसी अर्धी मुंबई कष्टकरी जे आहेत मुंबईतले ते ओबीसी आहेत. अर्ध्या झोपडपट्ट्या ओबीसींच्या आहेत. त्यामुळं ओबीसींचा जर मोर्चा धडकला मुंबईमध्ये तर काय अवस्था मुंबईची आहे याची कल्पना न केली बरी. आम्ही सर्व शांततेने घेत आहोत. ओबीसी गावगाड्यात विखुरलेला समाज आहे म्हणून ह्या गरीब समाजाचं जे आरक्षणाची भाकरी जी आहे ही भाकरी कोणी हिसकावून घेऊ नये हा आमचा सामाजिक न्यायाचीच फक्त मागणी आहे. याच्यापुढे आमचं काय नाही. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळालासुद्धा आहे. त्यांना आता EWS 10% 8.5% आरक्षण मिळालेलं आहे. SCBC 10% आरक्षण मिळालं, हेच 18.5% आरक्षण मिळालेलं आहे. आणखीन काय पाहिजे मला कळत नाही मला. त्यामुळं आता वाटेल ते झालं, आम्हाला ते नको पण आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे. ह्याच्या मागं जी खरी ज्ञानबाची मेक आहे ती म्हणजे आता येणाऱ्या ज्या पंचायत समिती निवडणूक आहेत, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत याच्यामध्ये हे कुणबी दाखले बोगस कुणबी दाखले घेऊन त्या ठिकाणी या आरक्षणावरती म्हणजे राजकीय आरक्षणावरती डल्ला मारायचा जो आहे हा प्रयत्न जो आहे हा यातून दिसत आहे. कारण आरक्षण तर मिळत आहे. मोठ्या 18.5% आरक्षण मिळत असताना कोणी ओबीसीत ह्या कुणबीमध्ये कुणबीमध्ये ओबीसीमध्ये घुसून ओबीसीचा कट ऑफ काय आहे 86% 88% कट ऑफ आहे. आणि तरीसुद्धा तिथं आम्हाला ॲडमिशन नाही मिळाले चालतील पण आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे ही आडमुठे प्रमाणाची भूमिका आहे. राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. असे बरेचसे राजकीय अँगल सुद्धा आहेत. विखे पाटील म्हणतायत की शरद पवार यांना काही करता आलं नाही आणि त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि 30 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील भूमिका काही ठोस घेता आली नाही. कसं पाहता याकडे? नाही कसं आहे की ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत जर बोलायचं झालं तर पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा जो मंडल आयोग जो आहे त्याच्या शिफारशी ज्या आहे त्या लागू करण्याचा पहिला प्रयत्न जो आहे तो शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यावेळी माझे वडील शिवाजी बापू शेंडगे आणि भुजबळ साहेबांनी 2 लाख लोकांचा त्या ठिकाणी मेळावा जालना ठिकाणी घेतला होता. आणि त्यानंतर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य निर्माण झालं की ज्यांनी मंडल आयोगाची शिफारशी लागू केल्या. आता त्यानंतर जो आहे त्यानंतर 2004चा एक GR निघाला ज्याच्यामध्ये कुणबी मराठा GR निघाला आणि त्याच्यामुळं जो आहे हा GR आमच्या मानगुडी बसलेला आहे. पण आता सुप्रीम कोर्टाचा निकाल स्पष्ट आहेत की कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना दोघं एकत्र होऊन असं त्यांना आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे त्या आरक्षणालासुद्धा आम्ही त्या GRला चॅलेंज केलं आहे. 58 लाख बोगस कुणबी नोंदी ज्या आहेत त्या बोगस कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलेलं आहे. आणि इथून पुढे आणखीन ज्या काय नोंदी येतील त्यालासुद्धा आम्ही आव्हान देणार आहे. न्यायमूर्ती शिंदे समिती जी आहे ती न्यायमूर्ती शिंदे समितीला घटनात्मक काही अधिकार नाही आहे. कारण हे घटनात्मक आरक्षण आहे त्याला ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याशिवाय कुणालाही ओबीसीमध्ये किंवा मागास घुसता येत नाही. पण हा शिंदे समितीमार्फत फक्त शिफारस करायची आणि त्याला कुणब्या दाखला द्यायचा आणि त्याला ओबीसीत घुसवायचा एवढा साधा सोपा मार्ग नाही आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मणिपूरला काय झालेलं आहे. इतके म्हणजे हजारो लोक मेले त्या ठिकाणी तरीसुद्धा आरक्षण मिळालं नाही. त्यातून राजस्थानमध्ये गुज्जर समाजाने आंदोलन केलं. 550 लोकांना गोळ्या घातल्या, 550 बळी गेले, हजारो ट्रेन जाळल्या गेल्या, हजारो बसेस जाळल्या गेल्या. काय झालं? आरक्षण मिळालं का? नाही मिळालं. बघा ट्रेन जाळून बस जाळून किंवा मुंबई बंद करून किंवा दिल्ली बंद करून हे आरक्षण मिळवायचा एवढा साधा सोपा मार्ग नाही. हे 15/4 16/4च्या हे आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. ह्याला घटनात्मक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे आरक्षण घेता येत नाही. त्यामुळं आता मराठा समाजाला जे घटनात्मक आरक्षण मिळालेलं आहे ते म्हणजे EWS आरक्षण आहे आणि SCBC आरक्षण आता त्यांनी कायदा करून दिलेलं आहे ते आता पण टिकलेलं आहे.
तर त्या आरक्षणावरती जशा बाकी राज्यातल्या ज्या प्रगत समाज आहेत, उदा जाट आहे, गुजराती समाज जो आहे, गुजरात पाटीदार समाज जो आहे, त्यांनी समाधान मानलेलं आहे, त्यांचे आणून थांबलेले आहेत. पण मराठा समाज मात्र कुठल्याही परिस्थितीत ओबीसीत येण्याची मागणी जी आहे काय ती सोडत नाही आहे. त्याचा उद्देश फक्त राजकीय आरक्षणाचा आहे. नक्कीच भुजबळांची नाराजी म्हणजे जी आर पक्का असं म्हणतात मनोज जरांगे पाटील. हे बघ असं आहे, भुजबळांची नाराजी म्हणजे जी आर पक्का असं आम्ही मुळीच मानणार नाही. या जी आरला आम्ही नक्की चॅलेंज करणार आहोत. या जी आरमधला जो सगळ्या सोयऱ्याचा विषय जो आहे तो आमच्यासाठी अतिशय धोकादायक आहे, म्हणून आम्हाला त्याला आव्हान करणं आवश्यकच आहे. नक्कीच, पण जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे भुजबळांबद्दलची त्याबद्दल काय म्हणाल? बघा, भुजबळ साहेबांच्या ही जरांगेंची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. त्यांच्या विरोधात ते वाटेल म्हणजे कुठले खालच्या लेवलला जाऊनसुद्धा भुजबळ टीका केली आहे. पण नंतर आम्ही सगळे नेत्यांनी म्हणून भुजबळ साहेबांना बाहेर घेऊन लाखोंचे एल्गार महामेळावे केले ना या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळं ओबीसीच्या अस्तित्वाचा लढा जो आहे तो आम्ही सुरू केला. आणि आतासुद्धा गरज पडल्यास ओबीसीच्या अस्तित्वाचा लढा जो आहे तो एल्गार महामेळाव्यातून आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू आणि पुन्हा एकदा ओबीसीची ताकद जी आहे ती आम्ही या महाराष्ट्राला नाही देशाला आम्ही दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मराठा आरक्षणातून एकही मराठा बाहेर राहणार नाही याची स्वतः दखल घेतली जाईल असं पण म्हणतायत जरांगे. आणि वरती मी का अन्याय करू असं सुद्धा जरांगे पाटील म्हणतायत. हे पहा, मराठा समाजावर अन्याय केला गेला पाहिजे ही भूमिका ओबीसीची नाही. त्यांचं दुखणं काय आहे की मराठा समाजाला गरिबी आलेली आहे. आता गरिबी कुणामुळे आली आहे? गरिबी काय ओबीसीने आणली का? तुमचे सत्ताधीश स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्रात सत्ताधीश कोण होते? मुख्यमंत्री कोण होते? मंत्री कोण होते? ही सगळे तुमचे मराठा बांधवच होते ना सगळे. मग तुमच्यावर गरिबी कुणी आणली? हे मराठ्यांनीच आणलेली आहे. आणि त्याचं उट्टं तुम्ही ओबीसीच्या आंदोलन आरक्षण हिसकावून घ्यायचं आणि त्याचं उट्टं ओबीसीवर काढायचं, हा कुठला सामाजिक न्याय आहे? आणि सामाजिक न्यायाचं आरक्षण हे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे ना. गरिबी हटवायची असेल तर सरकारनं योजना निर्माण केल्या पाहिजेत. आता सरकारनं जे आहे 13,000 कोटी मराठा समाजाला युवकांना रोजगारासाठी पैसे दिले बिनव्याजी. अशा प्रकारे गरिबी हटू शकते ना. पण गरिबी हटवायची म्हणून ओबीसीतच घुसलं पाहिजे हे मात्र जे आहे हे आम्हाला मुळीच मान्य नाही. हे आम्ही म्हणतायत जरांगे पाटील म्हणतायत की मराठा आले 100% ओबीसी मध्ये आता आलाय. हे पहा असं आहे की यापूर्वी सुद्धा अनेक वेळा असंच हे सगळं झालेलं आहे. बऱ्याच वेळा गुलाल उधळलेला आहे, बऱ्याच वेळा असं आलं म्हणून सांगितलेलं आहे. पण ह्या कुणबी नोंदी सोडल्या की बाकी जो SCBचा कायदा केला देवेंद्र फडणवीस साहेब असताना तो टिकला का कोर्टामध्ये? नाही टिकला ना. कारण हे सामाजिक न्यायाचं आरक्षण जरांगे साहेब काय म्हणतायत किंवा भुजबळ साहेब काय म्हणतात किंवा प्रकाश शेंडगे काय म्हणतायत याला याच्यामध्ये मुळीच अर्थ नाही. मी सुद्धा म्हणजे घेतल्या कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, मी सुद्धा म्हणू शकतो ना. मी सुद्धा म्हणजे मला गोळी घातली काय, मला गोळी घातली की मला आरक्षण मिळेल. पण असं गोळ्या खाऊन आरक्षण मिळणार हे नाही आरक्षण नाही, घटनात्मक आरक्षण आहे. हे किती वेळा आम्ही सांगतोय की घटनात्मक आरक्षण जे आहे ते गोळ्या खाऊन किंवा आत्महत्या करून किंवा बाकी रस्ता जाम करून हे असं आरक्षण मिळत नाही. त्याला न्यायालयीन प्रक्रिया, घटनात्मक प्रक्रिया, ट्रिपल टेस्ट पूर्ण केलीच पाहिजे. आणि ती केल्याशिवाय कुणालाही याच्यामध्ये प्रवेश करता येणं कुठली समिती नेमून तर मुळीच नाही. भुजबळ अभ्यासून येतात म्हणून ते कॅबिनेटमधून बाहेर पडले असं म्हणतात जरांगे पाटील. तर विखे पाटील म्हणतायत की ओबीसींवर आम्ही कुठल्याही पद्धतीनं अन्याय करू देणार नाही. दोन्ही विरुद्ध जी वक्तव्य आहेत ती पाहायला मिळतात या ठिकाणी. आणि त्या ओबीसीची नेत्यांची आता भूमिका काय असेल मग? या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्या वेळेस ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही. त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला आश्वासित केले की कुठल्या वेळेस ओबीसी वाटेक आम्ही सहन करणार नाही. परवा बावनकुळे साहेबांनी तेच म्हणलं 27% 1% आम्ही आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. आणि चंद्रकांत पाटलाचं तेच म्हणणं होतं की मराठा समाज हा मागासाचे निकष पूर्ण करत नाहीत, हे सरकारकडून येत आहे. पण अशा प्रकारे GR जो आहे GRमध्ये काही अशा नोंदी करून बॅकडोर एंट्री करण्याचा जो प्रयत्न केला असेल तो आम्ही नक्की हाणून पाडू. त्याला आमचा विरोध आहे हा नक्कीच. आणि हा नक्की आम्ही टोकाचा विरोध करणारा GR तुम्हाला वाटतो? हा नक्कीच जो शेवटचा खालचा जो पॅराग्राफ जो आहे की तो सगळ्यात सोयऱ्याचा जो विषय जो आहे तो ह्याच्यामध्ये उल्लेख केल्यामुळं त्याचा वेगळ्या शब्दातून नातेसंबंध आणि कुळ वगैरे जे आहे त्याच्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का पोचण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे आता हे दाखले देणार आहे कोण? हा तलाठी देणार आहे, हा ग्रामसेवक देणार आहे. आता तलाठी आणि ग्रामसेवक दाखले कसे देतात हे उद्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. त्यामुळे हे भ्रष्टाचाराचं कुरण जे आहे काय हे कुरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शक्यता निर्माण झालेली आहे. आणि इतक्या खालच्या लेवलला जाऊन जे इतका मोठा एक सामाजिक न्यायाचं आरक्षण जर तलाठी देणार असेल किंवा ग्रामसेवक देणार असेल तर त्याला नक्कीच आमचा विरोध राहील. भुजबळ म्हणतात की मी या सगळ्या GR बाबत वकिलांचा सल्ला घेतोय, सल्ला मसलत केल्यानंतर
ओबीसी समाजाकडून एक मोठी मोठ आता बांधली जाईल असं वाटतं तुम्हाला? 100% ओबीसी यापूर्वी अशा प्रकारे ज्यावेळी संकट जे आहे ते ओबीसी समाजावर जेव्हा आलं त्यावेळी सगळे ओबीसी नेते जे आहेत आपलं पक्ष मतभेद सगळं विसरून एकत्रपणे सगळे ओबीसी नेते एकत्र आलेले आहेत. महाएल्गार मेळावे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले आहेत. लाख 2-2, 5-5 लाखाचे मेळावे जे आहेत ओबीसीचे ते महाराष्ट्रानं पाहिले आहेत ना. आणि म्हणून जर ओबीसीवरती असं काय गंडांतर आलं तर सगळा महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो पुन्हा एकदा एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल. नक्की धन्यवाद अण्णा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर थेट इशारा दिलेला आहे की या GRच्या विरोधामध्ये आता ओबीसी समाज आपल्या बैठका घेत आहे आणि वकिलांचा सुद्धा सल्ला घेत आहे. आणि ज्यावेळी सल्लामसलत होईल, एकत्र बैठका होतील, महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलनसुद्धा होईल. नेमक्या कशा पद्धतीचं आहे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.